अश्वत्थाम्याचं धनुष्य की ज्याची प्रत्यंच्या साक्षात द्रोणाने चढवली होती. आज अश्रुपूर्ण डोळ्याने पराभव स्वीकारणाऱ्या निशस्त्र दुबळ्या दुर्योधनाला जेव्हा मी पाहिलं तेव्हाच तोडलं गेलं धनुष्य. खेचलेल्या सर्पासारखं भयानक परंतु शक्तीहीन असं आहे माझं धनुष्य. आणि माझं मनही तसंच शक्तीहीन आणि भयानक. कसा घेऊ सोडली माझ्या पित्याच्या क्रूर हत्येचा. या भयानक वनात सुद्धा नाही विकू शकत मी ती युधिष्ठिराची घोषणा. अश्वत्थामा हतो ठेवून दिले तत्क्षणी धनुष्य गुरु द्रोणाने धरणीवर. केवढा अजय विश्वास होता त्यांचा धर्माच्या सत्य वचनावर. अधर्मानं द्रोणांना निशस्त्र करून त्या नराधम दुष्ट दुर्गाने द्रोणाचे तुकडे तुकडे नाही विसरू शकत की माझा पिता पराजय होता. युधिष्ठिराच्या अर्धसत्याने त्यांचा वध केला हेही नाही विसरणार मी. त्या क्षणी माझ्यामध्ये जे काही चांगलं होतं कोमल होतं त्याची भ्रूण हत्या केली युधिष्ठिराच्या त्या अर्धसत्याने. धर्मराज म्हणून घेणारा तो पुढेच म्हणाला नरो वा कुंजरो वा. अरे मनुष्य आणि पशु यांनाही वेगळं जाणं त्या धर्मराजाला नाही ना समजलं. मग त्यापासून त्या दिवसापासून एक अंध हिंसक रावटी पशु पण आज मात्र पराजयाच्या निबिड गुहेत भटकतोय दिशाहीन. पुन्हा कुठे आहे दुर्योधना आणि त्यात तुम्ही हे नीट ऐका. मी हा तुमचा अश्वत्थामा दुबळा भित्रा अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे. अजूनही जिवंत आहे का रोबट मुडद्यासारखा ओठावरला बेसासारखा गप्पासारखा अजूनही जिवंत आहे मी. अरे या अशंत अस्तित्वापासून सुटका होणार असेल तर आत्महत्या करून त्याच्या पातकाच्या यत्न सहन करणे यापेक्षा